श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने सर्व काही यशस्वी होत. नवरात्रीमध्ये देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त अनेक प्रकारे उपासना करतात. या 9 दिवसाच्या उपवासाने आणि पूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांवर अनेक रूपात कृपा करते. नवरात्रीमध्ये देवीच्या आगमनाचे काही प्रमुख संकेत खालीलप्रमाणे आहेत. देवीच्या आगमनाचे संकेत. स्वप्नात दुर्गा देवीचे दर्शन. जर तुम्हाला स्वप्नात देवी दुर्गा कन्या, सुहागीन किंवा वृद्ध सुहागीन दिसत असतील तर याचा अर्थ माता प्रसन्न आहेत आणि आर्थिक लाभ होणार आहे. अखंड ज्योतीचा प्रज्वलन. नवरात्रीच्या 9 दिवसात अखंड ज्योती जर थांबविणे जळत राहतो तर ते देवीच्या कृपेचे प्रतीक आहे. कलशातील हरे किंवा पांढरे ज्वार उगवणे. कलशात रोवलेले ज्वारे व्यवस्थित उगवले आणि त्याचा रंग हिरवा किंवा पांढरा असल्यास याचा अर्थ देवी प्रसन्न आहे. शंखाच्या आवाजाचा ऐकू येणे. नवरात्रीत शंखाचा आवाज ऐकू येणे म्हणजे देवी तुमच्या घरात येणार आहेत असा शुभ संकेत आहे. ठणक जाणवणे. पूजा करताना किंवा नंतर अचानक थंड वारा जाणवणे हे देवी प्रसन्नतेचे लक्षण आहे. घरात आनंद आणि एकता. कुटुंबात सुख, समृद्धी आणि एकतेचे वातावरण असल्यास हे देवीच्या आशीर्वादाचे चिन्ह आहे. समस्यांचा निराकरण होणे. नवरात्रीत एखादी मोठी समस्या सोडवली गेली तर याचा अर्थ माता तुमच्यावर प्रसन्न आहेत. साफ नारळ फोडणे. पूजेत चढवलेल्या नारळाचे फोडल्यावर तो पूर्णपणे स्वच्छ आणि डागमुक्त निघाला तर याचा अर्थ देवीने पूजा स्वीकारली आहे. घरात साप किंवा छिपकली दिसणे. नवरात्रीच्या काळात मंदिर किंवा घरात छिपकली दिसणे हे देवीचे लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ संकेत मानले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.